नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत. आपण आजचं हे लेक्चर आपले जे पोस्टमन भरती एमटीएस भरती मेलगार्ड भरतीचे कोर्सचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी बनवत आहे. आपल्याला पेपर 1 चा पूर्ण सिलेबस मराठीमध्ये बघायचा आहे आणि त्याची तयारी कशी करायची पेपर 1 ची. मी फक्त पेपर 1 बद्दल आज बोलणार आहे. पूर्णतः मराठीमधून या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. मित्रांनो पुढील 3 महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हा पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर करायचा आहे. आपला जो कोर्स तुम्ही जॉईन केला आहे पोस्टमन मेलगार्ड एमटीएस कोर्स हा मराठीमधील, याच्यामध्ये हे सगळं मी तुमचं कव्हर करून घेणार आहे. त्याच्यातील जवळपास एक 40 ते 50% मटेरियल तुम्हाला आता सध्या या कोर्समध्ये उपलब्ध आहे आणि आगामी 40-50% मटेरियल तुम्हाला सातत्याने दररोज त्या कोर्समध्ये अपलोड होत आहे. बरेचसे लाईव्ह लेक्चर्स आहेत. ओके, चला आता सगळ्यात आधी मुद्दा लक्षात घ्या. पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 असे 3 पेपर आहेत. इथे नीट पुन्हा सांगतोय, पेपर 1 वर तुमचं फायनल सिलेक्शन आहे. तुमचं मेरिट तुमचं कट ऑफ पेपर 1 वर लागणार आहे. पेपर 2 आणि 3 फक्त त्या ठिकाणी क्वालिफिकेशन साठी आहे, हे आधी लक्षात घ्या. त्याच्यामुळे पेपर 1 मध्ये मित्रांनो 80+ टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये गणित अंकगणित तुम्हाला माहित आहे 40 गुणांसाठी आहे, बुद्धिमत्ता 30 गुणांसाठी आहे आणि त्या ठिकाणी जीके 30 गुणांसाठी आहे. मग याचं व्यवस्थित आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. कशा पद्धतीने कोणकोणते त्याच्यातले उपघटक आहेत त्या सगळ्यांवर मी बोलणार आहे आणि तुम्हाला माहित आहे प्रत्येक उपघटकावर मी या ठिकाणी लेक्चर्स घेतो आहे. आपले लाईव्ह लेक्चर्स होत आहेत. तुम्हाला अजून काही विद्यार्थी नवीन असतील तर त्यांना हा व्हॉट्सअप नंबर आहे, या ठिकाणी आपला या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला कोर्सची लिंक भेटेल आणि त्या ठिकाणी ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला तो कोर्स जॉईन करता येईल. ओके, चला आपण सुरुवात करतो आहोत मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं पेपर 1 मध्ये पेपर 1 100 गुणांचा आहे. 100 गुणांमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असणार आहे अंकगणित. आता बरेच जणांना कळत नाही अंकगणितात नेमकं करायचं काय. कोणी काही काही शिकवून ठेवतंय त्यांना, म्हणजे जे सिलेबसला नाहीये असे लेक्चर्स त्या पोस्टमन भरतीच्या नावाखाली तुम्हाला त्या ठिकाणी वापरले जात आहेत. मित्रांनो नीट सिलेबस आधी नीट बघा आणि हा सिलेबस तुम्हाला जर खात्री करायची असेल, मी जे पेपर 1 चे 2 चे आणि 3 चे लेक्चर टाकतोय ना, त्याच्यामध्ये पेपर 1 चे जे काही लेक्चर आहे गणित बुद्धिमत्तेचे प्रिव्हियस पेपरचे ते लेक्चर्स एकदा बघा. त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले ते बघा, म्हणजे तुम्हाला हे आणखी परफेक्ट होईल. या ठिकाणी मी त्या सगळ्या मुद्द्यांवर आज बोलणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो. 80+ स्कोर कसा आणायचा याचं एक तंत्र या लेक्चर मधून तुम्हाला अवगत होणार आहे आणि मला ती पाहिजे आहेत. तुम्ही म्हटलं मला 60 गुण पडले आणि 65 पडले, मग तुम्ही काठावर पास. कट ऑफ 65 ते 75 मध्ये लागणार आहे, मात्र मला कट ऑफ पेक्षा तुमचे 10 गुण जास्त पाहिजे. किती? 10 गुण जास्त पाहिजे. मग तुम्हाला कोणीच पोस्टमन एमटीएस मेलगार्ड बनवण्यापासून रोखू शकणार नाही. चला मग या ठिकाणी अंकगणितामध्ये पहिला मुद्दा येतो संख्या. आता या संख्यांमध्ये विविध प्रकार आहेत संख्यांचे. मग त्याच्यामध्ये इकडे इंटरनॅशनल संख्या असेल, रोमन संख्या असेल, त्याच्यानंतर इकडे त्रिकोणी संख्या वगैरे, ते सगळं आपण ते सगळं बघितलेलं आहे. याचे लेक्चर झालेले आहेत. तुम्हाला ऍप्लिकेशनला याचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. अजून याच्यातले थोडेसे अवघड पद्धतीचे गणित जे आहेत जे भरतीला विचारलेले आहेत त्याचे हिंदीचे मराठीत ट्रान्सलेशन करून ते उदाहरणं मी सोडवून घेणार आहे. तेवढा एक मुद्दा थोडासा तुमचा कोर्सच्या विद्यार्थ्यांना भेटेल. पुढे बघा स्थानिक किंमत. दुसरा मुद्दा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत असे घटक आहेत. आपण याच्यावरचे काही लेक्चर बघितलेत, काही अजून बाकी आहे. विभाज्यतेच्या कसोट्या, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार. मित्रांनो हे लेक्चर्स तर सगळ्यांना युट्यूबला फ्री आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाला मग आम्ही कोर्स जॉईन केला आहे आमचं काय. बघा काही लेक्चर्स युट्यूबला आपण फ्री मध्ये दिलेले आहेत. 20% म्हणतोय मी, किती 20% जे आहेत ते 10 ते 20% लेक्चर्स हे युट्यूबला आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहेत. मात्र इतर जे 80% आहे, कारण की जे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते फक्त कोर्सच्या विद्यार्थ्यांना आहे, ते लक्षात घ्या. ओके, हे काही लेक्चर्स सगळ्यांसाठी आहेत. मात्र त्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात की बेरीज कशी असली पाहिजे, वजाबाकी, कारण की हे बॉर्ड मार्कचं हे बेसिक आहे बरं का, लक्षात घ्या. वर्गमूळ, घनमूळ याच्या संदर्भात सुद्धा लेक्चर्स आपल्या ऍप्लिकेशनला उपलब्ध आहे. घातांकावर मी याच्यानंतर अजून याच्यावर चांगले लेक्चर्स बनवणं चालू आहेत. अपूर्णांकावर आपले लेक्चर्स झालेले आहेत. दशांश अपूर्णांकावर लेक्चर्स झालेले आहेत. मसावी लसावीची आपण तयारी करून घेतोय. सरासरी वेग, आणि हा सगळ्यात महत्वाचा विषय मित्रांनो. इथे मसावी लसावीवर खूप सारे प्रश्न येतात, सरासरीवर येतात, वेगवेगळ्या अंतरावर येतात. म्हणजे याच्यामध्ये हौदाचे गणित, त्याच्यानंतर काळकामी वेगाचे गणित आपण बघतो, रेल्वेचे गणित आहे, ते सगळे टाकीचे गणित आहे, ते सगळे या ठिकाणी असणार आहेत.
आणि हे सगळं आपण एकदम परफेक्टली तुमचं जे कोर्सचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी आपलं जे STI RCP नावाचं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स म्हणजे पहिल्या 15 दिवसातच आपले ते 5,500 पेक्षा जास्त डाउनलोड्स झालेले आहेत आणि डेली चालू आहेत त्या ठिकाणी. आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जा, तिथे STI RCP एवढं टाईप करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यामध्ये स्टोअर सेक्शनला जा, त्या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स उपलब्ध आहे. त्याच्यावर क्लिक केली की तुम्हाला तो कोर्स घेता येईल. ओके. आता इथे वेगवेळ अंतर हे टॉपिक्स आपले झाले. पुढे आपण काळ, काम, वेग आणि मजुरी बघा, त्याच्याशी निगडीतच आहे, त्याचा पुढचा भाग आहे. ओके. हे टॉपिक्स फार महत्वाचे आहे. याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे सगळं आपण त्या ठिकाणी याची तयारी आपल्याला करायची आहे. पुढे गुणोत्तर प्रमाण आहे, भागीदारी आहे, वयवारी आहे. मित्रांनो, इथे जर तुम्ही बघितलं, वयवारी हा घटक तुम्हाला गणितात सुद्धा आहे आणि बुद्धिमत्तेत सुद्धा आहे. आणि याच्यावरची गणितं आपण एकदम चांगल्या पद्धतीने बघणार आहोत. याचे लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला ऍप्लिकेशनवर सुद्धा होणार आहेत. काही टॉपिकचे लेक्चर्स थोडेफार युट्यूबला सुद्धा असणार आहेत. ओके. पाण्याची टाकी, नळ, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचे मुद्दे हे 3 टॉपिक जे आहेत ना, हे सगळ्यात मोस्ट IMP टॉपिक्स आहेत, हे आधी लक्षात घ्या. शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याजावर तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये पोस्टमनचे प्रश्न आलेले आहेत. प्रश्नांची काठिण्य पातळी फार अवघड नाहीये, मात्र प्रश्न जे विचारलेले आहेत ते तुम्हाला नीट समजून घेणं आहे. पुढे बघा, अंकगणिती आणि भूमिती श्रेणी आहे, या गोष्टी आणि भूमितीय संकल्पना, याच्यावर मी तुमचे बेसिक काही लेक्चर्स घेतलेले आहेत. अजून थोडेसे हाय लेवलचे लेक्चर्स याच्यावर आपण घेणार आहोत. ओके. त्या ऍपला, तुमच्या ऍप्लिकेशनला आपोआप ते व्हिडिओज अपलोड होत राहतील. काही लाईव्ह लेक्चर्स असतील, ते तुम्हाला दोन्हीही आपण त्या ठिकाणी शिकवणार आहोत. ओके. गणिताचं आपण हे बघितलं. आता दुसरा विभाग आहे आपला 30 गुणांसाठी सामान्य ज्ञान. मित्रांनो, आता हे सामान्य ज्ञानमध्ये जेव्हा तुम्ही इंग्लिश मधील सिलेबस वाचतात, तेव्हा तुम्हाला तिथे काय दिसतं, पॉलिटी, कुठेतरी जिओग्राफी, हिस्ट्री, असे 2-3च विषय दिसतात. तिथे तुम्हाला विज्ञानाचा, अर्थशास्त्राचा वगैरे उल्लेख नाहीये, मात्र त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, हे आधी लक्षात घ्या. बघा काय काय आहे नेमकं याच्यात. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला टपाल विभाग जो आहे ना, पोस्ट खाते, त्याच्याबद्दलचं जनरल नॉलेज असलं पाहिजे. आपण त्याच्यावरच्या काही स्पेशल टेस्ट बनवलेले आहेत, त्या ऍप्लिकेशनला PDF उपलब्ध आहे, त्याची व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये उपलब्ध आहेत. ओके. आणि काही आपण फ्रीमध्ये आपल्या ऍप्लिकेशनला सुद्धा एक वेगळा विभाग केला आहे फ्री स्टडी मटेरियल मध्ये, जो सगळ्याच विद्यार्थ्यांना जे ऍप्लिकेशन डाउनलोड करणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण मोफतमध्ये काही व्हिडिओज आणि काही टेस्ट, डेमो टेस्ट ठेवलेले आहेत. तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्या बघू शकता. तुम्हाला थोडीशी आयडिया येईल काही विद्यार्थ्यांना. मात्र कोर्सच्या विद्यार्थ्यांना हे सगळंच भेटणार आहेत. बघा मग याच्यामध्ये काय काय आहे. आधुनिक भारताचा इतिहास, मग हा महाराष्ट्राचा संदर्भ याला आहे, भारताचा आहे, जगाचा, हे जगाचं नॉमिनल आहे त्या बाबतीत नाही, पण भारत जास्त फोकस. महाराष्ट्राच्या समाज सुधारकावर तुम्हाला प्रश्न आहे, पंचायत राजवर प्रश्न आहे, मुलकी प्रशासन आहे, राज्य व्यवस्था आणि राज्य प्रशासन आहे, अर्थशास्त्र आहे. मित्रांनो, आता संरक्षण शास्त्र तुम्ही म्हणाल हे काय आहे, संरक्षण शास्त्र आणि संगणक. यस, संरक्षण म्हणजे काय, चालू घडामोडीशी निगडीत मुद्दे असतात. म्हणजे तुम्ही म्हणतात ना, अवकाशयान, हे प्रक्षेपण आम्ही सोडलेलं आहे, मंगळयान गेलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी. संगणका संदर्भातल्या काही टर्मिनॉलॉजीजवर याच्या आधी प्रश्न आलेले आहेत, ते लक्षात घ्या. पुढे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानाचं मित्रांनो, तुम्ही तुम्हाला आता बघा, याच्यामध्ये जे कोर्सचे स्टुडंट आहे विशेषतः त्यांच्यासाठी इतिहासाचं, भारत आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे ई बुक आहे. तुम्हाला ऍप्लिकेशनला सगळं वाचायला ते उपलब्ध आहे. याचे सगळे लेक्चर्स अपलोड झालेले आहेत आधीच. महाराष्ट्राचा इतिहास पूर्णतः 11वीचा इतिहास जो युट्यूब चॅनलला आपण प्रायव्हेट केले आहे, तिथे ते व्हिडिओज आता उपलब्ध नाही, ते सगळे कोर्सच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास, हे जे युट्यूबला आपण प्रायव्हेट केले आहेत व्हिडिओज, फक्त कोर्सच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. यांचे ई बुक्स आहेत. पुढे समाज सुधारकांचा तेच, पंचायत राजचं तेच, पॉलिटीचं तेच. बघा, पॉलिटीचं ई बुक तुम्हाला दिलेलं आहे, इकॉनॉमिक्सचं ई बुक तुम्हाला दिलेलं आहे. ओके. त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. पुढे विज्ञान, सामान्य विज्ञानाचा तर तुम्हाला तो कोर्स जो आहे ना मित्रांनो, जो कोर्स बाहेर विद्यार्थ्यांना आपण एक 300 रुपयापर्यंत त्या ठिकाणी दिलेला आहे, तो पूर्ण कोर्स, त्याच्या सगळ्या टेस्ट, त्याचे सगळे लेक्चर्स या ठिकाणी आपण तुम्हाला पोस्टमन भरतीच्या विद्यार्थ्यांना देतो आहोत, हे आधी लक्षात घ्या. म्हणजे हे ई बुक्स वगैरे या सगळ्यांच्या जर तुम्ही किमती बघितल्या, सगळ्यांचा जर हिशोब केला, तर हे तुम्हाला 1500 ते 2000 रुपयामध्ये इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घ्यावं लागलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाची स्पेशल जीकेची टेस्ट, त्याच्यानंतर मॅथ रिजनिंगची टेस्ट, म्हणजे मॅथ रिजनिंगच्या तुम्ही जर बघितल्या ते 35 टेस्ट, त्याची बाहेर फीस तिकडे जवळपास 200-250 आहे. ई बुक्स जवळपास 450-500 रुपयाला आहे. त्याच्यानंतर इतर सगळे हे तिथे लेक्चर सिरीज जे आहेत,
विषय वाईज ते 2-2 अडीच-अडीचशेला ते लेक्चरशिप त्या ठिकाणचे आहेत. हे सगळं तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात भेटलेलं आहे. याचा फक्त अभ्यास तुम्हाला करायचा आहे. सामान्य विज्ञानातले हे सगळे याचे लेक्चर्स बरेचसे अपलोड झालेले आहेत. ओके, काही लेक्चर्स युट्यूबला तुम्ही सामान्य विज्ञानाची आपली प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये काही फ्री सुद्धा आहेत काही विद्यार्थ्यांना, काही लेक्चर्स. ओके, मात्र टेस्ट आता त्या ठिकाणी फ्री नाहीये. टेस्टचे सगळे पीडीएफ फक्त कोर्सच्या विद्यार्थ्यांना आहेत. टेस्टचे फक्त विश्लेषण जे आहेत ते फक्त कोर्सच्या विद्यार्थ्यांना आहेत, यादी लक्षात घ्या. पुढे भूगोलाचं आपल्याला तुम्हाला माहित आहे, भूगोलाचे ई बुक आहे. भूगोलाचे सगळे व्हिडिओ लेक्चर्स, क्रमिक पुस्तकावरचे इतर लेक्चर्स, नोट्सवरचे माझे बनवलेल्या नकाशांवरील लेक्चर्स, हे सगळे ऍप्लिकेशनला कोर्सच्या विद्यार्थ्यांना आहे. हे व्यवस्थित करावं लागेल. पुढचा तिसरा विभाग फार महत्वाचा आहे, बुद्धिमापन चाचणी. काय बुद्धिमापन चाचणीमध्ये काय येतं मित्रांनो? 30 गुणांसाठी आहे. आता बरेच जण बुद्धिमत्तेमध्ये काय करतात, बरेच जण ना चुकीच्या पद्धतीने जातात. मित्रांनो, इथे एकदम बेसिक स्वरूपाचं बुद्धिमत्ता तुम्हाला करायचंय. सोपे सोपे प्रश्न आहेत, मात्र ते जमले पाहिजे. बघा, अक्षरमाला विसंगत घटक मध्ये बघा, ते अक्षर, संख्या, आकृत्या, शब्द विसंगत काय आहे. आता या सगळ्यांची प्रत्येक टॉपिकची तयारी मी करून घेणार आहे. याच्यावरचे काही लेक्चर्स आपले ऍप्लिकेशनला अवेलेबलही आहे आणि खूप सारे लेक्चर्स आपण या ठिकाणी मॅथमॅटिक्स, कारण की मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय जे आहे 70 गुणांसाठी, याचं मी तुमचं ऍप्लिकेशनला लाईव्ह घेणार आहेत आता काही दिवसांनी. सुरुवातीला आपण युट्यूबला फ्रीमध्ये देतोय लाईव्ह, थोडंसं विद्यार्थ्यांना माहिती व्हावं म्हणून. नंतर आपल्या ऍप्लिकेशनला हे सगळे लाईव्ह चालणार आहेत. ओके, त्याच्यामुळे तुमचे हे सगळं गणित बुद्धिमत्ता 70 गुण तुमचं टोटली या ठिकाणी परफेक्ट स्वरूपात या ठिकाणी अत्यंत बेसिक पासून होणार आहे आधी लक्षात घ्या. पुढे परस्पर संबंधामध्ये मग संख्या, अक्षर, भाषा याच्यातले संबंध आहे. अक्षर अंक शोधणे असेल, संख्या मालिका आहे, लयबद्ध मालिका आहे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी शिकवले जाईल. याच्यातले बरेचसे लेक्चर टाकलेले आहेत आणि बरेचसे बाकी आहेत. खूप सारे याच्यात 33 तुम्हाला गणिताच्या टेस्ट भेटणार आहेत. आतापर्यंत 10 ते 12 टेस्ट अपलोड झाले आहेत. पुढच्या टेस्ट हळूहळू सगळ्या त्या ठिकाणी तुमच्या कोर्समध्ये अपलोड होतील. ओके, त्याच्यामध्ये 50 गुणांच्या सुद्धा बहुतेक टेस्ट आहेत, 25 गुणांच्या आहेत. त्या सोडविणे तुमचं काम आहे. त्या सोडवत राहा, कंटिन्यू एक एक टेस्ट सोडवा. ओके, सांकेतिक लिपी, याच्यामध्ये बघा अक्षरांची सांकेतिक लिपी आहे, शब्द अक्षर अंकांची सांकेतिक लिपी आहे, बैठक व्यवस्था आहे, घड्याळ. बघा मित्रांनो, बैठक व्यवस्थेवर प्रश्न आहे, घड्याळीवर प्रश्न आहे, कॅलेंडरवर प्रश्न आहे, दिशा ज्ञानवर प्रश्न आहे, नातेसंबंध, हे सगळे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. काही जण म्हणतात अरे खूप सोपं आहे, किंवा काहींच्या मनामध्ये बिनकामाची भीती आहे की खूप अवघड आहे. मित्रांनो, अवघडही नाही आणि सोपंही नाही. ज्यांनी अभ्यास केला त्यांच्यासाठी या ठिकाणी 80+ मार्क्स घेणारा हा विषय आहे आणि तितके पडू शकतात. घनाकृती ठोकळे आहे, आरशातील प्रतिमा आहे, पाण्यातील प्रतिमा आहे, अशा पद्धतीने 100 गुण. आणि मी तुम्हाला खात्री देतो, जो विद्यार्थी आपल्या कोर्सला आहे तो 10वी पासवाला असेल, MTS वाला, किंवा 12वी पास MG आणि मेलगाड आणि पोस्टमन वाला, त्या प्रत्येक विद्यार्थ्याची मी अशी तयारी करून घेणार आहे. फक्त मी जे सांगतो आहे, माझं प्रत्येक लेक्चर त्यांनी ऍप्लिकेशनवरचं बघितलेलं असलं पाहिजे, युट्यूबवर जेवढे लाईव्ह घेतोय ती बघितलेली असली पाहिजे, ऍपवर जेवढे लाईव्ह मी घेतोय ते सगळे. आणि ऍप्लिकेशनवर मुद्दा एक लक्षात घ्या, जे काही लाईव्ह होणार आहेत मित्रांनो, ते नंतर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला कितीही वेळेस ते पाहता येणार आहेत. जेवढ्या काही टेस्ट मी टाकल्या आहेत ऍप्लिकेशनला, जेवढे व्हिडिओ लेक्चर्स आहेत, ते तुम्ही कितीही वेळा बघू शकता त्या ऍप्लिकेशनला, यादी लक्षात घ्या. आणि पुन्हा एक डाऊट क्लिअर करतो, ऍप्लिकेशनला जे लेक्चर्स आपण अपलोड केले आहेत ते लेक्चर्स आपले युट्यूबला नाहीये, हे पुन्हा सांगतोय. काही जण काय म्हणतात, युट्यूबला हे फ्री आहे मग आम्ही त्या ठिकाणी फीस भरून काय फायदा. मित्रांनो लक्षात घ्या, काही युट्यूबला फक्त त्या ठिकाणी वानगी दाखल या कोर्स मधले लेक्चर्स आपण ओपन ठेवलेले आहेत, मात्र सगळे लेक्चर्स नाही. तर चला, आता या ठिकाणी मला वाटतं तुमच्यातले जे विद्यार्थी परफेक्ट आहेत, ज्यांना 100% पोस्ट पाहिजेत, ते आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करतील आणि या कोर्सला लगेच ऍडमिशन घेतील. ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे ते टेस्ट सोडवायला सुरुवात करतील. काही प्रश्न असेल टेस्ट सोडवणे झाल्यानंतर मला ते मेसेज करतील, मात्र त्या प्रश्नांमध्ये दम असला पाहिजे, नाहीतर मग अभ्यास कमी आणि प्रश्न जास्त, त्यांना रिप्लाय भेटणार नाही. मला अभ्यासू विद्यार्थी लगेच कळतो. ओके, चला, या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, कारण की मित्रांनो पेपर 1 हे तुमचं सर्व काही आहे हे आधी लक्षात घ्या. आणि हे फार अवघड नाहीये, मात्र अभ्यास करावा लागेल. नाहीतर मग अवघड नाही आणि मग तुम्ही वरच्यावर त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी उडून जाऊ शकतात. म्हणून तुम्हाला याचं म्हणजे नियोजनबद्ध तयारी करायची. बघा, नियोजनबद्ध. तुम्ही म्हटले आम्ही फॉर्म भरून दिला, मार्केटमधून एखादं पुस्तक घेतलं, ते ठोकळा येईल. आता मार्केटमध्ये त्याचं पीक येईल, विविध तुम्हाला पोस्टमन भरतीचे ठोकळे तयार होतील. आता ते कोणत्याही पुस्तकाचं वरचं कव्हर बदललं, आपले विद्यार्थी काय करतात, ते घेतात ठोकळे आणि ते 2-4 दिवस वाचत बसतात. ते वरच्यावर गणित असतात, त्याच्यात काहीही बेसिक नसतं, ती विद्यार्थ्यांच्या डोक्याच्या वरून जातं. मित्रांनो, त्या तात्पुरत्या ठोकळ्यांवर तुम्ही पोस्टमन होत नसतात.
तुम्हाला त्याची प्रामाणिकपणे तयारी करावी लागते आणि ती आपण करून घेणार आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिच्यावर जा, लगेच त्याच्यावरची फ्री लेक्चर्स बघा, आधी खात्री करा आणि नंतरच या ठिकाणी कोर्सला जॉईन व्हा. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.